मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्यावर पुढे काय करावं याबद्दल माहिती घेतली. आजच्या भागात आपण बिझनेस कसा सेटअप करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. पण त्याआधी आपल्या चॅनलवर शेतकरी उत्पादक कंपनी कोणकोणते व्यवसाय करू शकते हा व्हिडिओ पब्लिश करण्यात आलेला आहे. तो सुद्धा एकदा बघून घ्या. नमस्कार, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी. मित्रांनो, आपली शेतकरी उत्पादक कंपनी असली तरी सुद्धा आपण बिझनेस सेटअप करताना तो एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरच्या कंपनीसारखा असला पाहिजे. कारण शेवटी आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला त्यापासून जास्तीत जास्त नफा कमवून देणं हाच आपला उद्देश आहे. त्यासाठी तुमची बिझनेस आयडिया सुद्धा तशी दमदार असायला पाहिजे. आता एकदा काही बिझनेस आयडिया फायनल झाली का सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे बिझनेस सेटअप प्लॅनिंग करणं. कारण कोणताही बिझनेस असो, व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग असेल, काय करायचं याची एक योग्य दिशा आणि रोड मॅप असेल तर बिझनेस नक्कीच यशस्वी होतो. जर आपण मनात येईल तसं बिझनेस सेटअप करत गेलो तर आपल्याला काहीच फायदा होणार नाही आणि हे व्यवसायाचा हिशोब काढताना लक्षात येतं. त्यामुळे बिझनेस सुरू करताना प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे. बरं, प्लॅन करायचा म्हणजे 1 वर्षाचा, पुढच्या 5 वर्षाचा सगळा प्लॅन असला पाहिजे. भले तुम्ही सेवा पुरवा किंवा शेतकऱ्यांचा माल विका, ट्रेडिंग करा, प्रोसेसिंग करा, त्यात तुम्ही कच्चा माल कुठून घेणार, आपले प्रोडक्ट काय काय असणार, ते कुठे विकणार, आपल्याला एक्सपोर्ट करायचं का भारतात विकायचं, मार्केट कसं आहे, यात स्पर्धा कशी आहे, इतरांपेक्षा वेगळं ठरायला आपण काय स्ट्रॅटेजी करणार आहोत, आपले कॉम्पिटिटर काय चुका करतात, आपण त्या कशा टाळू शकतो या मुद्द्यांचं प्लॅनिंग असलं पाहिजे. समजा प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग असे व्यवसाय सुरू करत असाल तर हे कुठं विकायचं याची सोय आधीच करून ठेवली पाहिजे. कारण एकट्या शेतकऱ्याला योग्य ठिकाणी विकता येत नाही, म्हणूनच तर आपली शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली. त्यामुळे कंपनीला तयार करण्यापेक्षा किंवा पिकवण्यापेक्षा विकण्यावर चांगला अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी तुमच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर सुद्धा भर दिला पाहिजे. आता आपण एक एक बिझनेसच्या प्रकारानुसार सेटअप करायला काय काय गरजेच्या गोष्टी आहेत ते बघून घेऊ. समजा आपण एक्सपोर्टमध्ये बिझनेस करणार असू तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या उत्पादनाला कोणत्या देशात मागणी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. समजा फळं आणि भाजीपाला याचा जर विचार केला तर दुबईसारख्या अरब कंट्रीमध्ये या उत्पादनांना चांगली मागणी आहे. तर आपण असे उत्पादन तिकडे निर्यात करण्याचा विचार केला पाहिजे. जेव्हा पण आपण निर्यात करतो त्यावेळेला तिथं रिटेल विकण्यापेक्षा होलसेल विकणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तिथल्या बायरसोबत कॉन्टॅक्ट करायला आपण MBC सोबत कॉन्टॅक्ट करू शकतो. ज्या देशात विकायचं त्या देशात तुमच्या उत्पादनाच्या संदर्भात काही प्रदर्शन किंवा एक्सपो भरले तर तिथं सुद्धा भेटी देऊ शकता, जेणेकरून बायरसोबत कॉन्टॅक्ट व्हायला मदत मिळते. किंवा तिथल्या जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून आपण जाहिरात सुद्धा करू शकतो किंवा अगदी तिथं जाऊन काही दिवस स्वतः बायरच्या भेटी सुद्धा घेऊ शकतो. एकदा का बायर्स निश्चित झाले का मग एकमेकांच्या अटी आणि शर्ती समजून घेणं महत्त्वाचं असतं. समोरच्या बायरला कसा माल पाहिजे, त्याची क्वालिटी कशी पाहिजे हे ठरवून घेतलं पाहिजे. शिवाय पेमेंटच्या गोष्टी सुद्धा बोलून घेतल्या पाहिजेत. कारण नवख्या कंपनीला पेमेंट बुडायची पण भीती असते. त्यामुळं त्या सिक्युरिटीचा विचार सुद्धा आधीच करून ठेवायचा. काय असतं, नवीन कंपनीत सभासद शेतकरी काहीतरी अपेक्षेने सहभागी झालेले असतात आणि पहिल्याच वेळेला जर पेमेंट बुडायचा प्रकार झाला तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि नवीन सभासदाची वाढ खुंटते. शिवाय शेतकऱ्याच्या पेमेंटसाठी कंपनीला स्वतः भरपाई द्यावी लागते, ते वेगळंच. बरं, आता एक्सपोर्ट करायचं म्हणजे लायसन्स काढणं आलं. त्याकरता तुमच्याकडे EIC म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड लायसन्स असणं गरजेचं असतं. आता हे सगळं शिकायचं किंवा त्याची माहिती काढायची त्यासाठी शासनाच्या आपिडामार्फत अनेक योजना सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. शिवाय तुम्ही शेती संदर्भातल्या गोष्टी एक्सपोर्ट करत असताना शासन इन्सेंटिव्ह सुद्धा देतं. म्हणजे एक्सपोर्टचा नफा तर नफा, वरून तुम्ही ज्या पट्टीत माल एक्सपोर्ट करतात त्याच्या 2 ते 5% अतिरिक्त इन्कम सुद्धा कंपनीला मिळू शकतो. आता दुसरा प्रकार म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचा. समजा तुम्ही तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाची निर्मिती करत असाल, म्हणजे त्याच्यात तुमचे जैविक खत असो, बियाणं असो किंवा अजून दुसरं काय, इथं तुम्ही तुमची ब्रँडिंग विकत असता. आता ह्या गोष्टी तुम्ही कंपनीत सुद्धा बनवू शकता किंवा तुमच्या नावानं दुसऱ्या कंपनीकडून या गोष्टी बनवून घेऊ शकता. जसं तुम्ही दुसऱ्या कंपनीकडून तुमचं प्रोडक्ट बनवून घेऊ शकता, तसंच तुम्ही दुसऱ्या कंपनीला सुद्धा बनवून देऊ शकता. समजा तुम्हाला बियाण्यामध्ये काम करायचं पण ब्रँडिंग किंवा मार्केटिंगची झंझट नको असेल तर तुम्ही मार्केटमध्ये असलेल्या कोणत्या पण बियाण्याच्या कंपनीकडून टेंडर घेऊ शकता. तुम्ही समजा कंपनीकडून फाउंडेशन बियाणं खरेदी केलं आणि आपल्या शेतकऱ्यांना वाटून त्याचं चांगलं उत्पन्न घेतलं तर तुम्ही हे बियाणं किंवा उत्पादन परत त्या बियाण्याच्या कंपनीला देऊ शकता. म्हणजे फक्त इथं बियाणं उगवून त्याचं उत्पादन तयार करून देण्याचे काम सुद्धा एक चांगला बिझनेस ठरू शकतो.
आता तुम्ही ज्या पण पद्धतीच्या गोष्टी बनवता त्याचं लायसन्स सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. समजा तुम्ही एखादं खत किंवा औषध बनवत असाल तर त्या पद्धतीचं लायसन काढणं सुद्धा गरजेचं असतं. बियाणं बनवण्यासाठी बियाण्याच्या पद्धतीची लायसन, खाद्यपदार्थ बनवायला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचं लायसन, यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता हे खतं औषधं बनवायचे किंवा विकायचे लायसन काढायला तुम्ही कंपनीत एखादं BSc ॲग्रिकल्चर झालेला व्यक्ती मॅनेजर म्हणून घेऊ शकता. पण समजा तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायची नसेल तर तुम्ही फक्त ट्रेडिंग करून सुद्धा पैसा कमवू शकता. याकरता दुसऱ्या कंपनीचे खतं औषधं आणून तुम्ही ते शेतकऱ्यांना विकू शकता. इथं तुम्हाला खतं, औषधं, बियाणं यासारखे लायसन काढून या घटकाची विक्री करता येते. तुम्ही मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्यामुळे तुम्हाला इथं कंपनीकडून कमी पैशात हे घटक उपलब्ध होतात आणि ते तुम्ही शेतकऱ्यांना स्वस्तात अवेलेबल करून देऊ शकता. त्यामुळं शेतकऱ्यांना पण फायदा होतो आणि कंपनीला पण चांगला व्यवसाय होतो. आता इथं लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे तुमचं कोणतंही उत्पादन असो त्याला व्हॅल्यू ॲडिशन केल्याशिवाय किंवा कमीत कमी सजावल्याशिवाय तरी विकायचं नाही. सरळ सरळ हरभरा विकण्यापेक्षा डाळ करून विकणं किंवा मिरची विकण्यापेक्षा त्याची पावडर करून विकणं हे झालं व्हॅल्यू ॲडिशन. भले तुमचा गहू असू द्या, त्याला गोणीत पॅक करून तुमच्या कंपनीचं नाव टाकून जर विकलं तर काय नाही तर किंमत सजावण्याचे 5-50 रुपये तरी जास्तच मिळतात. त्यासाठी तुमचं उत्पादन पण तसं असलं पाहिजे. समजा गव्हाचंच उदाहरण घेतलं तर त्याला आधी चांगलं क्लीनिंग ग्रेडिंग केलं पाहिजे. भाजीपाला असला तर चांगला निवडून पॅक केला पाहिजे. मग निश्चितच जास्त रुपयाने तुमचा माल विकला जाईल. कारण आपल्याकडे असे पण लोक आहेत जे पैशांचा विचार करत नाहीत, त्यांना फक्त चांगल्या क्वालिटीचा माल हवा असतो आणि आपण अशाच ग्राहकांना टार्गेट करून काम केलं पाहिजे. पण एवढं सगळं करताना तुमच्या मार्केटमध्ये असणाऱ्या कॉम्पिटिटरपेक्षा तुमचा माल महाग पण होणार नाही याचं लक्षात घेतलं पाहिजे. आता या सगळ्यांपेक्षा भारी बिझनेस पण जिकडे अजून कोणी शेतकरी उत्पादक कंपनी वळलीच नाही तो बिझनेस म्हणजे ॲग्रो टुरिझमचा. आता मी सगळ्यात भारी का म्हटलो तर ॲग्रो टुरिझमचे तर पैसे मिळणारच, शिवाय तुमचे जे पण उत्पादन आहेत, मग तुमचं छोट्या पिशव्यात पॅक केलेल्या डाळी असू द्या, तुमचं मशरूम युनिट असेल तर त्याचं उत्पादन असू द्या किंवा भाजीपाला असू द्या, ते तुम्ही तिथं विकायला सुद्धा ठेवू शकता. त्यामुळं एकतर ॲग्रो टुरिझमचा पैसा तर मिळणारच, शिवाय तुमचे उत्पादन विकायला एक फुकटचा मार्ग सुद्धा तयार होणार. मित्रांनो, आजच्या भागात आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या बिझनेस सेटअपबद्दल बऱ्यापैकी माहिती घेतली, शिवाय कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी राबवल्या पाहिजे याची सुद्धा माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला कोणत्या बिझनेस सेटअपबद्दल अगदी A to Z सखोल माहिती हवी आहे का? जर हो तर तुम्ही तसं कमेंटमध्ये कळू शकता. आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. मित्रांनो, आता उत्पादक कंपनी चालवायचं म्हणजे लागतो पैसा आणि तो पैसा उभा राहायला कोणकोणते स्रोत आहेत, म्हणजे थोडक्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या फंडिंगचे काय स्रोत आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्यासाठी आजच आपल्या उत्कृष्ट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओत तिथंच निरोप घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जवान जय किसान.